सुरेख ओपनिंग बॅट्समन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते। एका साइडला जर आपण पाहिलं तर मंदार भोईर हे सुद्धा मात्र त्यांच्या समोर खेळले। पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकणार आहोत आणि वाईटचा इशारा येत असताना प्रज्योत अंबिरे मॅन फ्रॉम वरोर। प्रमोद सांगताना अभिमान वाटतंय की शिखर मुंबई प्रीमियर लीग सुद्धा खेळले। आपले बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लाडके आपले नेते लोकनेते माननीय हितेंद्र विष्णू ठाकूर यांचे चिरंजीव आहे आणि खूप चांगला परफॉर्मन्स मुंबई प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी दाखवलाय। अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय। प्रज्योत अंबिरे आउट ऑफ इंडिया जाऊन काय जबरदस्त प्रदर्शन केलं या खेळाडूने। आज वरोर गावाचं नाव उज्ज्वल करण्यामध्ये खूप सिंहाचा वाटा पाहायला मिळतोय। शिखर ठाकूर यावेळेला बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळत आहेत। जर 3 चेंडूवर 3 षटकार ठोठावतायत तर विजय जाधव यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतं। सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत, टायगर स्पोर्ट्स संघाकडून बिलॉंग करतात। यावेळेला चेंडू खूपच बाहेर श्रीकांत भोईर यावेळेला वळत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचे सुपुत्र श्लोक भोईर मात्र मॅचचा आनंद घेत आहेत। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर। समोरच अल्पेश दादा भोईर आपण पाहू शकताय। तो मुख्य मंचावर कामनीश दादा राऊत आपल्याला पाहायला मिळतात। सचिन दादा पाटील यांना आपण पाहू शकाल। योगेशजी गरज, जय पाटील, शुभम पादे, रोहिदास पाटील, अवनी फोटो स्टुडिओचे रोहित पाटील, दीपक पाटील यावेळेला आपण पाहतोय। यावेळेला ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय। साहिल मॅन फ्रॉम शिरगाव पुढे सरसावत असताना यावेळेला आपण पाहू शकताय। तत्पूर्वी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत मुन्ना जयस्वाल आणि स्वप्नील घरत आम्हाला दर्शवतोय। 4 धावा। एका साइडला भरत पाटील सारखा खेळाडू मॅन फ्रॉम कोपरीचा पाहायला मिळतोय। काय म्हणतील बाळ सर, खूप चांगला माहोल आता आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच ओपन क्रिकेट मधले अत्यंत चांगले खेळाडू आता एकत्र येतात खेळण्यासाठी आणि खरी कसोटी असेल, आता संघर्ष असेल चेंडू आणि बॅट मधला। डेफिनेटली यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू जबरदस्त प्रहार शिखर ठाकूर ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा। व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग, मिनिमम 6। अशाच पद्धतीने अटॅकिंग क्रिकेट खेळतात। विवा स्टार विरारसाठी शेखरला तुम्ही बघताय, शेखर हितेंद्र ठाकूर। सुपर, अप्रतिम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही। हर्षद बारी अर्थातच चुप बारी त्या ठिकाणी पाहायला मिळतात। मॅन फ्रॉम चिंचणी यावेळेला फलंदाज शिखर ठाकूर बॅक टू द डगआउट। विजय जाधव यांनी पारितोषिक जरूर लावलं गेलं होतं परंतु एकच षटकार आला आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला आपण पाहू शकाल। गुड बॉलिंग बाय प्रज्योत अंबिरे, सुपर लेंथ लाईन। थोड्याच वेळात कैलाशदादा पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचं आगमन होताना पाहायला मिळेल। उद्घाटन समारंभ सोहळ्याच्या निमित्ताने ते या स्पर्धेला उपस्थित झाले होते आणि थोड्याच वेळात त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी बिलालपाडावरून उपस्थित होताना पाहायला मिळेल। तर फलंदाज या ठिकाणी बाद होताना 10 या धावसंख्येवर शिखर ठाकूर निराश, हताश, हतबल मनाने मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला संदीप परदेशी टाळ्यांचा गजर करतायत। हे मात्र त्यांचं डिसिप्लिन मैदानाच्या बाहेर सुद्धा आपण पाहू शकाल की शिखर ठाकूर सारखा खेळाडू या मैदानाला पदस्पर्श करत असताना आपण पाहतोय। धावांची गती फलकावर 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत। कमबॅक केले सर। नक्कीच 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 बघायचं उत्तरार्थ काय करताय, कारण कुशी 11 कडे संघ आहे, संघाकडे लक्ष आहे, कृष्णा सातपुतेकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष आहे। अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतो त्या ठिकाणी। डायरेक्ट हिट जेली शेख मॅन फ्रॉम शिरगाव। गणेश तामोरे एका साइडला आपल्याला पाहायला मिळत आहेत। धाकटी डहाणू संघाकडून बिलॉंग करत असताना अम्ब्रोस खान सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। अप्रतिम दर्जेदार खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 11 धावा। चेंडू फेकून झालेत आतापर्यंत विचार केला तर स्वप्नील आम्हाला दर्शवतायत 4 चेंडूचा खेळ झालाय, 5 चेंडूचा खेळ झालाय। चांगला संघ बांधलाय। जलीश शेख, कृष्णा सातपुते, गौतम आकरे, प्रज्योत अंबिरे, अर्षद बारीला विसरून चालणार नाही, गणेश तामोरे, जय दवने, करण अंबिरे, अम्ब्रोस खान, आदिल शेख, खूप चांगला संघ बांधलाय। नक्कीच जबरदस्त संघाची भरणी येईल। LED स्क्रीन यावेळेला तयार होत असताना आपण पाहू शकताय त्यांची टीम यावेळेला सुंदर गुड जॉब करत असताना। अभिजित पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत। मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतं, एक ब्रँडेड स्पर्धा। या स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिम सुरेख पद्धतीने टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय। प्रज्योत अंबिरे काय वेग आहे, पेस आहे
आणि फक्त वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा, लेंथ लाईन तुमच्याकडे असाल तर भल्या भल्या फलंदाजांना तुम्ही मात्र भंबेरी उडू शकता. नक्कीच. थोड्या वेळापूर्वी प्रज्योत इथे स्टेजवर होते आणि प्रशांत आदवडे यांच्याशी बोलत होते आणि त्यांना तीच चिंता होती, फुटटॉसचे जे या ठिकाणी 24 कॅरेट बॉल्स वापरण्यात आलेत त्याच्यावर फलंदाज खूप आक्रमण करत आहेत. मात्र प्रज्योतला तर काय फरक पडलेला नाही. प्रज्योतनी जो बॉडी लाईन टाकला होता, एक बॅट्समॅनला मागे बॅकफुटला नेलं होतं, तेव्हाच लक्षात आलं प्रज्योत ऑन फायर आहे आणि प्रज्योत पुढचा स्पेलसुद्धा चांगला टाकेल यावरती शंका नाही. सुंदर गोलंदाजी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने ऑफस्टमच्या बाहेर भरत पाटील एका साईडला आपण पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली प्रज्योतच्या माध्यमातून. गौतम आखरे सारखा खेळाडू आपण पाहतो, मॅन फ्रॉम दांडी. एका साईडला भरत पाटील कोपरी संघातून एक फॉर्मॅटमध्ये बिलॉंग करताना पाहायला मिळतो. 6 चेंडूवर 6 षटकार ठोठवण्याची किमया या खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. आज खरी गरज यावेळेला पाहायला मिळेल. प्रणय पाटीलने आज खूप चांगलं प्रदर्शन केलं, अप्रतिम. आणि त्यांचेच पिताश्री दत्तात्रय पाटील मॅचचा आनंद घेत असताना आज त्यांना सुद्धा अभिमान असेल. अल्पेश दादा भोईर या समोरच आपल्याला पाहायला मिळतात. खूप खुशी 11 मात्र खुश असतील आणि गोड कन्या त्यांचे मात्र या ठिकाणी प्रेझेंट झाले. या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या मुख्य मंचावर. यावेळेला भरत पाटील चुकीचा शॉट सिलेक्शन, बॅटचं टॉप एज. जेली शेख चूक करणार नाहीये. लेजंड खेळाडू फलंदाज बाद होताना कृष्णा सातपुते टाळ्यांचा गजर करत असताना बॅक टू द डगआउट, एक बिग विकेट. धन्यवाद डीजे. एक गोष्ट आपण आवर्जून सांगायला पाहिजे, कृष्णासारखा मास्टर ब्रेन आहे संघामध्ये आणि जलीश शेख सारखा मास्टर ब्रेन आहे याचाही उल्लेख केला पाहिजे. गौतम आकरेसारखा मास्टर ब्रेन आहे आणि प्रज्योत सारखे अनुभवी खेळाडूसुद्धा आहेत आणि त्यामुळे भेदकता बघायला मिळणार, लाईन बघायला मिळणार. आता तुम्ही पाहिलं असेल, कृष्णा आला, त्या बॉलरला चिअरअप केलं, कारण या बॉलरनी सुरुवातीलाच आक्रमण केलं आहे. बॉडी लाईन खेळणं मुश्किल आहे, बॉम्बसर खेळणं मुश्किल आहे, फास्ट शॉर्ट ऑफ लाईन खेळणं मुश्किल आहे, फास्ट फुलटॉस खेळणं मुश्किल आहे आणि तेच बेदकता, तीच स्ट्रॅटेजी या ठिकाणी दिसते. जागा देत नाही आहेत आणि 11 धावांच्या मोबदल्यात 2 खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये पाठवलेत. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो 11 धावांवर 2 गडीबाज झालेत. एका साईडला आपण पाहू शकतायत खुशी 11 संघ तर विवा स्टार विरार हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सचिन आणि मंदार भोईर, जे सकाळी दुपारी मी उल्लेख केला होता मंदार भोईरचा आणि आता सुद्धा उल्लेख केला होता. त्यावेळेला चेंज ऑफ पेस ही ताकद बनली गेले. एका साईडला आपण पाहू शकतायत एम्ब्रोज, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा मात्र ज्यांनी कव्हर केल्यात, अप्रतिम चांगल्या प्रकारचा खेळ साकारलाय, त्यांचं टॅलेंट हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येत असताना आपण पाहू शकतायत. एम्ब्रोज खान खूप चांगली गोलंदाजी, वेग आहे, विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं एक वेगळ्या शैलीने खेळला गेला, इंटेलिजंट इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. मात्र या वेळेला एक घातक सिद्ध होऊ शकला असता, रिस्की शॉट पाहायला मिळाला, चौकार. नाही, सुंदर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, आत येणारा चेंडू होता. मात्र फलंदाजाला मी मार्क देतोय, मात्र रिस्की शॉट होता. रिस्की शॉट याच्यासाठी म्हणते, थोडी जरी लाईन चुकली असते तर प्लंब एलबी झाले असते. आत येणारा चेंडू, चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका. डेफिनेटली 15 धावा फलकावर कधी कधी आयुष्यात जोखीम पत्करावी लागते. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल, हे स्वामी विवेकानंद यांचे विचार पाहायला मिळत आहेत. फलंदाज या ठिकाणी सचिनच्या बॅटमधून चौकार विशाल पाटील. कबड्डीचे खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतायत आणि आज कबड्डीचे खेळाडू घडताना पाहायला मिळतात. सकाळीच ते पाहायला मिळाले. राज्यस्तरीवर 5 खेळाडू मात्र नेऊन ठेवतायत ते. धावांची गती जर आपण पाहिली तर टप्पापर्यंत थोडासा चेंडू मात्र बाहेर निघणारा पाहायला मिळाला. हे एम्ब्रोज खानची ताकद बनली गेली ऑफ्टमच्या बाहेर. आणि क्रीज कॉर्नर मधून टाकला होता, तेव्हा माझ्या लक्षात आला चेंडू गुड लेंथ करून येणार किंवा खाली राहील. क्रीजचा वापर करतायत, कधी बॉलिंग क्रीज आपण बघतो स्टंपच्या जवळून, कधी लांबून, आणि स्पेसिफिकली लाईनमध्ये थोडासा बदल आणतायत, वेगमध्ये थोडासा बदल आणतायत. आपण बघतो एक फिल्डर त्यांनी वाढवलाय ऑन साईडला, या ठिकाणी फिल्डर आणलाय आपण बघतोय, जेणेकरून चेंडू फ्लाय झाला तर जेलच्या रूपाने या ठिकाणी येऊ शकतो. डेफिनेटली 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. यावेळेला बॅटची एज जेली शेख कृष्णा सातपुतेला मात्र चेंडू यावेळेला बीट करून निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजनला हा येतोय लकी चौकार, 4 धावा. डीजे स्पीडच्या बरोबर बॉम्ब्स लक्षात घ्या. एम्ब्रोजचा चेंडू वेगही होता, बॉम्बसर सुद्धा होता. फलंदाज आणि कीपर दोघांना बीट करून गेलाय. नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होता.
या वेळेला एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न सचिनच्या अंगलट आला आणि यावेळेला फलंदाज बाद होताना 19 लॉस ऑफ 3 विकेट विवा स्टार विरार संघाची यावेळेला थोडीफार नाजूक स्थिती पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू द डगआउट. अखेरकार विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून मला का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण एम्ब्रोस खान. लाईन अँड लेंथ अप्रतिम आहे त्याचा, अप्रतिम आहे लाईन अँड लेंथ. प्रत्येक चेंडूमध्ये व्हरायटी, प्रत्येक चेंडूमध्ये वेगळेपणा, प्रत्येक चेंडूमध्ये स्पीड जास्त ठेवतायत, कधी स्पीड थोडंसं कमी करतायत, मात्र रूम देत नाहीत, जागा देत नाहीत बॅट्समॅनला, कुठेही जागा देत नाहीत की स्ट्रोक ते कन्वर्ट करू शकतील. ही एम्ब्रोसची ओळख आहे. नक्कीच यावेळेला कैलासवासी रघुनाथ भिवा किणीस म्हणत श्री प्रशांत रघुनाथ किनी यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आलेत. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. अमोल भोईर सटाळेवरून मॅचचा आनंद घेत असताना AB या ठिकाणी उपस्थित होत आहेत. महेंद्र भोईर आपण पाहू शकतायत. जसजसा वेळ मात्र पुढे सरकेल तसतसं मात्र क्राऊड वर्ग खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल आणि या स्पर्धेची अजून खूप रंगत वाढेल आणि रेकॉर्ड ब्रेक ही स्पर्धा आपण पाहू शकाल. दीपक किनी मलिंगा यावेळेला मॅचचा आनंद घेत असताना अशोक भोईर आपण पाहू शकतायत. निखिल यांना आपण पाहतोय. रुस्तम यांना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा. चला सेकंड राऊंडचा सामना पहिला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मंदार भोईरचा क्लास दर्शवत असताना इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. बीट होत आहेत पूर्णपणे. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. मंदार भोईर ब्रँडचा ब्रँडेड चौकार. गुड शॉट. यावेळेला जागा दिली बॉलरने, आपण बघतोय जागा दिल्यावर रूम दिल्याबरोबर आपण बघतोय पूर्ण फायदा. पावर प्ले, पावर प्लेचा योग्य उपयोग करत असताना डीप मध्ये स्क्वेअर कट करतायत. नक्कीच ज्या पद्धतीने मंदार भोईर ब्रँड ऑफ अर्नाळा म्हणून ओळखला जातो तर प्रज्योत अंबिरे काय वेग आहे, जबरदस्त पाहायला मिळतो. वरूर गावातून बिलॉंग करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय विवा स्टार विरार हा संघ जाऊन पोहोचतोय 24. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतो अल्पेशदादा भोईर यांनी सौजन्य केलेला संघ खुशी 11 विराथन. अप्रतिम चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम खोलवर चेंडू होता. ग्रेट डिलिव्हरी, सुपर. गणेश पुढे सरसावतायत. तत्पूर्वी एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळते मकरनच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25 रन्स, 25 धावा. सुंदर लेंथ अँड लाईन आपल्याला पाहायला मिळते. आत्ता जो चेंडू पडला तो खरा प्रज्योत अंबिरे आहे, लक्षात घ्या. आत्ताशी आपण 10% पाहिलंय, 90% अजून लपलेला आहे. तर ठरवलं तो अत्यंत घातक गोलंदाजी करतो. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर. ब्लॉक करून घेतलं स्वतःला, ब्लॉक करून घेतलं आणि यावेळेला सुंदर ज्यासाठी ओळखला जातो त्या नावासाठी मात्र जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण तुमची गोलंदाजी खूप सातत्य तुमचं खूप महत्वपूर्ण असतं. थोडीशी इंजुरी होती, इंजुरीने मात्र उभारला, इंजुरी कव्हर झाली आणि त्यानंतर मात्र या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना 111 उमरोळी आणि टायगर स्पोर्ट्स. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. सरळ बॅट नाही, थोडासा बॅकलिपचा उपयोग केला गेला होता. लॉंग ऑनला मात्र एम्ब्रोस खान पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल मंदार भोईरला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26 धावा. प्रथम फलंदाजी करताना विवा स्टार विरार. 7 धावा आलेत आतापर्यंत. बघायचंय अजूनही चेंडू विचारून घेतला पंचांकडून प्रज्योत, जेणेकरून स्ट्रॅटेजी अजून आखता येईल या चेंडूमध्ये. ऑन साइडला फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. तत्पूर्वी एक धाव करण रावरे जॉन्टी वामन या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. मात्र हा खेळाडू आहे चिंचणी गावातून बिलॉंग करताना ब्रँड ऑफ चिंचणी. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 27 धावा. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 9च्या सरासरीने आतापर्यंत धावा मेंटेन केल्या गेल्या 27. बाळसर इथे सरासरी जर आपण पाहिली तर कदाचित आणि क्वचित आपल्याला पाहायला मिळते. कारण याच्या अगोदर आपण पाहिलं 100 धावा क्रॉस झाल्यात, 115 धावा क्रॉस झाल्यात. परंतु ह्या सरासरी इकॉनॉमिकल गोलंदाजी केले गेले. कसं कौतुक करतील आपण. 3 षटकात मी 60 धावा पाहिल्या, 3 षटकात 50 पाहिलेत, 55 पाहिलेत. इथे आपण बघतोय एका षटकामध्ये 15-15, 20-20 धावा इथं पाहिलेत. तसं दिलं नाही. प्रज्योतनी या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये पहिला स्पेल खूप सुंदर टाकला होता आणि एम्ब्रोसचं तर मी कौतुक करीन तेवढं कमी आहे. कारण त्याची ओरिजिनॅलिटी तशी आहे, इकॉनॉमिकल आहे. लक्षात घ्या, नेहमीच तो तशी गोलंदाजी करतोय. 9 धावा ठीक आहेत या दृष्टीने, कारण काय कंट्रोल चांगल्या पद्धतीने केलेत. विकेट मैदानावरती 3 गेलेत, अजूनही 7 विकेट आहेत. आणि एम्ब्रोसचं हे जे स्पेल असेल ते जास्त घातक असेल.
नक्कीच फलंदाजांना थोडेफार हात खोलावे लागतील. मकरंदचा हा फटका पाहायला मिळतो ऑन साईडला. चेंडू निघून जाईल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जेलिश शेखच्या माध्यमातून एक लेजंड खेळाडू मॅन फ्रॉम शिरगाव, मॉडर्न शिरगाव संघाकडून एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळत असताना सातत्याने पाहायला मिळतो आणि त्यांच्या समवेत पाठीराखे म्हणून खूप चांगलं मार्गदर्शन अंजुम शेख यांचं नेहमीच पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा 28. यावेळेला ऑफस्टूमच्या बाहेर चेंडू होता. सुरेख पद्धतीने बॅटचं फेस ओपन केलं. चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू पाहता पाहता शेवटच्या क्षणाला चेंडूला रोखलं गेलंय. फेकी येईपर्यंत निश्चित स्वरूपात मंदार भोईरच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि संघाला घेऊन जातोय आतापर्यंत स्कोर कार्डवर 30 धावा. एम्ब्रोजची बॉलिंग खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. आर्म ऍक्शन अप्रतिम, हाय आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते बाळसर. नाही, मी जसं बोललो ना, क्रीजचा वापर ते जास्त करतात, शोल्डरचा वापर करतात, लाईन आणि लेंथवर भर देतात. तुम्ही बघा प्रॉपरली क्रीज, आता बघा स्टंपच्या जवळून गोलंदाजी केली. सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. हर्षद बारी अर्थातच अच्छू बारी यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं चिंचणी गावातून बिलॉंग करताना, तर कृष्णा लक्ष्मण सातपुते क्रिकेटची महाराष्ट्राची आख्यायिका म्हणून ज्याला ओळखलं जातं. सुपर खानिवड्याचं ते मैदान मला अजून आठवतंय. ते षटकार 33 अजून आठवत आहेत. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग. एम्ब्रोज खान यावेळेला दर्शवत असताना माझा क्लास काय आहे. अप्रतिम. आता क्रीज कॉर्नरवरून टाकला त्याने, क्रीजचा वापर करतात. किती गोलंदाज असे क्रीजचा वापर करतात. क्रीज कॉर्नरवरून हा चेंडू टाकला तेव्हाच लक्षात आलं हा वेगाने जाणार आहे आणि आतमध्ये येणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून जातोय 4 धावांकरता. अप्रतिम, गुड शॉट, चौकार. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 34 धावा. विवा स्टार विरार या संघाची. मंदार भोईर आपला क्लास दाखवत असताना मध्यंतर टेनिस क्रिकेट पासून थोडासा लांब राहिला होता, परंतु एकदा जॉईंट केलं पुन्हा एकदा आणि सुंदर खेळ करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला वेगवान चेंडू होता, तेवढ्याच जोमाने खेळला गेला. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ते एकंदरीत 35 धावा. 35 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. अनंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांनी सन्मान चिन्ह सौजन्य केलेलं आहे या स्पर्धेला, त्यांचं हार्दिक स्वागत. संतोषजी पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. नाही, आपण 27 धावा मागच्या षटकात पाहिलं होतं, आता आपण बघतोय 35 झाल्या, म्हणजे एकंदरीत 8 धावा आल्या. याच्या अगोदरपर्यंत 9ची सरासरी ठेवण्यात आली होती. आता ही सरासरी प्रति षटकाच्या मागे थोडीशी खाली आली 9वरून आपण बघतोय, कारण 9 4 36 होतात, इथे 35 झालेत. 8.25ची सरासरी ठेवली आहे. बघायचं आहे, कारण दावा करावा लागेल. शिखरच्या संघाला जर चांगल्या पद्धतीने दावा कुठल्या तरच तुम्ही फाईट करू शकता. याच रेटने दावा आल्या तर 63 किंवा 65 किंवा 70 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. डेफिनेटली, ॲब्सोल्युटली राईट. बाळसुब्रमण्यम अय्यर सर आपल्याला पाहायला मिळतात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धावसंख्या 35. किरण चौधरी 40+ खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रदीप घर, शशिकांत साहेब या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला चेंडू निघून जातो कृष्णाच्या हातामध्ये. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते फलकावर 36. 36 धावा फलकावर. काय डोंगरावर प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम दृश्य आपण हे संध्याकाळच्या सत्रात अनुभवतोय. गेल्या वर्षात मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला होता. नंदन चौधरी यांचं षटकाराने स्वागत केलं जातं. वेलकम नंदनजी चौधरी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 6 धावा, गुड शॉट. आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारी न दादाला ओळखते दुनिया सारी. आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारी न दादाला ओळखते. थँक्यू डीजे. गुड शॉट ॲट द राईट टाइम. गरज आहे धावांची, अशा धावा येणं आवश्यक आहे. मागच्या षटकात त्यांचे 1 ते 2 धावा कमी झाल्या होत्या. नक्कीच. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला शॉट ऑन पूल खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण होत असताना या अगोदर चेंडूवर षटकार आला. काय जबरदस्त अप्रतिम इनसाइड आउटचा फटका खेळला होता. मकरंद हा सुद्धा अर्नाळा गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 43. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात.
खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. थोड्याच वेळात कैलाशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. श्याम पाटील, धर्मेश पाटील, आशिष किनी, हर्षद भगत, नदीम शेख या ठिकाणी उपस्थित राहतील आणि सुंदर रीतीने मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. डोंगरावर जर प्रेक्षक वर्ग आपण पाहिलं, यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं आदिल. त्या ठिकाणी सुंदररित्या गोलंदाजी करत असताना आदिल आणि एका साईडला जैली शेख आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक वर्ष एकाच संघात खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज बाद गॉन. दादा मनानं प्रेमळ स्वभावी, समाज सेवेची आवड भारी. आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारी न दादाला ओळखते दुनिया सारी. आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारी न दादाला ओळखते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 43 रन्स, 43 धावा, 40+ ची एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. ऑल इज वेल. यावेळेला अगेन्स्ट द टर्न पुन्हा एकदा विथ द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं. बुटांतील जादू दाखवत असताना आदिल मॅग्निफिसंट बॉलिंग. काय स्पेल यावेळेला पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं, कारण 75% असे गोलंदाज असतात षटकार आल्यानंतर मात्र थोडेसे कुठेतरी प्रेशराईज होतात. परंतु यावेळेला आदिलचं मी कौतुक करेन. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने संधी देत असते. नक्कीच 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 बरोबर म्हणता तुम्ही. पहिल्या 3 षटकात 27 धावा होत्या, नंतरच्या 2 षटकात 8-8 धावांनी आपण बघतोय धावा आलेले आहेत. आणि गोलंदाजांनी सगळ्याच गोलंदाजांनी आत्तापर्यंत लाईन अँड लेंथ चांगलं ठेवलं. कुठे जागा देत नाही आहे मोठी, कारण धावांची सरासरी 9 वर जी होती ती खाली आणली त्यांनी आणि ती इथे 8.5 वर. काही जबरदस्त नजारा डोंगरावरती प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतं. ते स्टँड आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. एन्जॉय करत असताना आपण पाहू शकतायत. नाही, प्रेक्षकांचं प्रेम आहे. पहिल्याच दिवसापासून आमदार चषकमध्ये जे प्रेम प्रेक्षकांनी दिले, आज तर ओपन ग्रुप आहे आणि ओपन ग्रुप असले कृष्णा सातपुतेला बघा ड्रिल करतायत ते मैदानावरती शॉर्ट थर्डमॅनला. आणि प्रेक्षक फार मोठ्या जगाने कृष्णाला बघायला आलेत आणि हे प्रेम आहे कृष्णावरचं. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहू शकता, ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होते ना, त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या खेळी आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होते. तुमच्याकडे ती डिसिप्लिन क्रिकेट असणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. कारण म्हणतात ना, वाईट दिवस आले तर आयुष्यात कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठी झालेले असतात. म्हणून क्रिकेटच्या मैदानात तुमची जोपर्यंत बॅट चालेल तोपर्यंत मान सन्मान सातत्याने मिळेल. परंतु त्यानंतर काय, जर डिसिप्लिन क्रिकेट खेळत असतील तर ते मिळेल नक्कीच. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका आदिल त्या झेल खाली, मात्र झेल सुटतोय कारण राव रेफुडे सरसावत असताना वेगाने फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 45 धावा. क्या बात आहे. आज प्राक्तन किनीला मात्र यावेळेला प्रमोट केलं गेलंय. मात्र हा खेळाडू एक शिवनसे गावातून बिलॉंग करताना प्राक्तन सचिन किनी लेदर क्रिकेटचा अनुभव मात्र पाहायला मिळतो. आग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलंय. मॅन फ्रॉम शिवनसई. धावसंख्या फलकावर 45-45. या वेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू. ही ताकद आहे या गोलंदाजाची. जय गोलंदाजी मार्कवर 2 चेंडूचा खेळ झालाय. थोडेसे शरीरापासून दूर खेळले गेले होते. पुढे सुद्धा आले ते, थोडे पुढे सुद्धा आले ते चेस करायला. आणि पुढे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की चेंडू जास्त उसळतोय आणि इम्प्रोव्हाइज करायला गेले, मात्र कनेक्ट नाही करू शकले. नक्कीच जबरदस्त 2 चेंडूचा खेळ झालाय. जय खूप लॉंग रनअप यावेळेला रनवे पाहायला मिळतोय. जवळजवळ 10 ते 15 16 पावलांचा रनअप. अप्रतिम खोलवर चेंडू, गुड डिलिव्हरी. तेवढाच मात्र ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला खोदून काढलंय आणि मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण आदिलच्या द्वारे. एकदा येत असताना संघाची धावसंख्या विवा स्टार विरार त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकतायत. खुशी 11 विराटन अल्पेशदादा भोईर यांनी सौजन्य केलेला हा संघ या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. आयोजक मात्र व्यासपीठावर जर आपण पाहिलं कामनीश दादा राऊत या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 46-46. अप्रतिम गुड डिलिव्हरी. थोडंसं चेंज ऑफ पेस, परिवर्तन केलं गोलंदाजीमध्ये. पुढे ठेवला होता चेंडू आणि यावेळेला मात्र फलंदाज मकरंदला पूर्णपणे बीट करतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 रन, 46 धावा. अतिशय ग्लॅमर या खेळाला. एवढं वाटलं नव्हतं की विराटांच्या मैदानात डे अँड नाईट स्पर्धा पोहोचेल, परंतु यावेळेला करून दाखवलं गेलंय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 46-46 धावा उजव्या हाताने.
अप्रतिम सुरेख पद्धतीने असं वाटलं मकरंदला चेंडू मात्र वेगाने येईल, परंतु चेंज ऑफ पेस करण्यामध्ये माहिर आहेत डेथ ओव्हर मध्ये, खास करून स्पेशली यावेळेला पाहायला मिळतं जय लेग बाईचा इशारा अजित म्हात्रे यांच्याकडून एकदा ऍड केली जाते स्वप्नील घरत आणि एका साईडला मुन्ना जयस्वाल, धावसंख्या 47. नाही, वेगवान शॉर्ट ऑफ लेंथ टाकणं, वेगवान बॉडी लाईन टाकणं, वेगवान फुलटॉस टाकणं, वेगवान फुल लेंथ टाकणं, त्या पद्धतीने ते प्रयत्न करतायत. कारण स्लो गोल्समध्ये अटॅक असतो, ते मिस टाइम करता आला पाहिजे म्हणून प्रयत्न करतायत गोलंदाज. डेफिनेटली पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज प्राक्तन मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न केला गेला होता, परंतु जयने यावेळेला वेगवान मारा केला आणि सरळ चेंडू जली शेखच्या हातामध्ये. पहिल्या डावाला या ठिकाणी ब्रेक लागला गेलाय. धावांची गती फलकावर 47 वर पोहोचले गेले. मात्र 3 जे आपण समालोचक आहेत त्याच्यासाठी मात्र पारितोषिक आले 200 रुपये प्रत्येकी पाहायला मिळतं. 4 अंपायर्स आहेत, त्यांना मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. ते रॉकी ग्रुप शेठ माणूस यांच्या माध्यमातून. मात्र रॉकी ग्रुपचा विचार केला शेठ माणूस म्हटलं की राजा पाटील, चंदन भोईर, प्रीतम पाटील, अक्षय भोईर आणि ऑल मेंबर्स, थँक्यू व्हेरी मच रॉकी ग्रुप, भूपेश पाटील यांचं खूप खूप धन्यवाद. नाही, या ठिकाणी मी कुशी इलेव्हनच्या संघनायकाचं अभिनंदन करतोय. पहिल्या 3 षटकात 27 धावा होत्या आणि नंतरच्या 3 षटकात तुम्ही बघताय फक्त 20 धावा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे सरासरी जी सुरुवातीला 9 गेली होती, मला वाटतं 63 पर्यंत धावसंख्या जाईल. मात्र नंतरच्या गोलंदाजीने अजून बेदकता दाखवली आणि सरासरी खाली खेचून आणली. नक्कीच ज्या पद्धतीने 47 धावांवर मात्र पहिला डाव समाप्तीवर झाला. 48 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. मात्र मॅचचा आनंद घेत असताना वैभव घरत, केतन घरत, जयदीप पाटील, भूपेश भोईर, संदीप चव्हाण, कल्पेश घरत, दशरथ घरत, गुरुदेव पाटील या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. ते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि थोड्याच वेळात कैलाश दादा पाटील, श्याम पाटील, धर्मेश पाटील, आशिष किनी, हर्षद भगत, नदीम शेख या ठिकाणी उपस्थित होत आहेत. थँक्यू योगेशजी घरत. तर अजय साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम अजयजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर या. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी लाडक्या क्रिकेट रसिकांनो कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा ब्रँडेड स्पर्धा आमदार चषक 2022 आणि आपल्या समवेत जोडले जातील या पण हिंदीचा स्पेशलिस्ट म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते प्रशांतजी आदवडे यांना मी विनंती करेन पण मायक्रोफोनवर यावं. थँक्यू. प्रेक्षकांची संख्या बघून आम्ही आनंदित झालोय. आमदार चषक 2022ला खुल्या गटासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल बरोबर आहे ना महेंद्र महादेव पाटील आणि मी बालसुब्रमण्य अवैर तुमचे धन्यवाद व्यक्त करतोय बहुजन विकास आघाडीकडून. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात आज, कारण आज 40+ एक प्रेक्षणीय सामना सुद्धा आहे. 2 सेमीफायनल, एक फायनल सुद्धा बघू शकाल. 1.5 लाखाचं बक्षीस आणि आमदार चषक कुठल्या संघाला जात आहे. 75,000 चषक कुठल्या संघाला जात आहे. 50,000 चषक आणि 30,000 प्रत्येकी. लक्षात घ्या, चतुर्थ, 5वं, 6वं कुठल्या संघाला जात आहे याच्यासाठी थोडंसं थांबावं लागेल 2-2.5 तास. आणि आता कामेश राऊत, अल्पेश भोईर देखील आपण बघतोय खूप खुश असतील. ज्या पद्धतीने प्रेक्षक वाढत आहे, जसं जसं सूर्य अस्ताला जाईल ना तशी ही गर्दी वाढणार आहे. कारण आपण यानंतर प्रकाशोत्तामध्ये जो महत्त्वाचा सामना बघणार आहोत ती देखील अतिशय महत्त्वाची लढत असणार आहे. 40+ प्रेक्षणीय सामना आपण या ठिकाणी बघा. प्रमोदजी किणी गोट्या अंपायर, बुटीलाईनचा गोट्या अंपायर देखील आपण मैदानामध्ये थोड्याच वेळात पाहणार आहोत. मजा येणार आहे. इथून पुढचं जे सत्र आहे ना प्रचंड मनोरंजन होणार आहे. नाही, नक्की संजय मल्होत्रा आलेत आपण या ठिकाणी बघतोय. आज PC पाटील आले, प्रवीण पाटील MCAचे अंपायर आहेत. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आता गोट्या सुद्धा आहेत, प्रमोद किणी सुद्धा आहेत. मात्र या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून उल्लेख करायला पाहिजे प्रशांत, अल्पेश मोरेश्वर भोईर कुशी इलेव्हनच्या माध्यमातून त्यांचे सगळे सहकारी जे आहेत, ज्यांनी कष्ट घेतले आहेत बहुजन विकास आघाडीसाठी, महेंद्र भोईर असतील, योगेश घरत असतील, रोहिदास मुरलीधर पाटील टायगर असेल किंवा आमचे शुभम असतील, शुभम पाध्ये, अनंत पाटील असतील, अंकुश भोईर असतील, आशिष भोईर असतील, संदीप भोईर असतील, दीपक किणी असतील, विकी घरत, स्वप्नील घरत, रामदास घरत, या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. अप्रतिम स्पर्धा खूप सुंदर पद्धतीने आयोजित केलं आहे. आघाडीची जोडी मैदानावर चालली आहे. 48 टू विन. ज्या खेळाडूची वाट बघताय तो चाललाय कृष्णा सातपुते, वन ऑफ द ब्युटिफुल प्लेयर.
हायली डिसिप्लिन प्लेयर, स्टँडर्ड प्लेयर, ज्यांनी आपली कारकीर्द स्वतःच्या कर्तृत्वावर उभी केली, डिसिप्लिनच्या माध्यमातून शिस्तीचा उल्लेख केला. कृष्णाने नेहमीच शिस्तीने मैदानावर परफॉर्म केलं, म्हणून ते प्रसिद्ध आहेत, म्हणून ते लोकप्रिय आहेत सोशल नेटवर्कवर. आणि अल्पेशनी खूप कष्ट घेतलेत कृष्णा सातपुतेला या ठिकाणी आणण्यासाठी. ऑल द बेस्ट. प्रेक्षक कृष्णाला बघायला आलेत. 48 टू विन आणि आस्किंग रन रेट आहे 8 धावा प्रति षटकाच्या मागे. वळूया प्रशांत आदावडे यांच्याकडे. शुक्रिया सर, मैच की तरफ रुख करेंगे. इससे पहले प्रबोध शेड़गी की आवाज भी आपने सुनी है और मयूर डीजे आपका भी स्वागत है. 48 रनों की जरूरत है. कृष्णा सातपुते मैदान के अंदर. एक मिनिट ना, कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडा आवाज शांत करा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये शांतता ठेवा प्लीज, नम्र विनंती आहे. आणि समोर सुद्धा जे प्रेक्षक आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या समोर थोडीशी शांतता ठेवा. अतिशय उच्च दर्जाचं समालोचन मी आणि प्रशांत आदावडे तुम्हाला ऐकू. बिल्कुल सर. एक वक्त प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राहुल सामना करेंगे हर्षद बारी. कृष्णा सातपुते नॉन स्ट्राइक एंड पर है और पावर प्ले का पहला ओवर. फील्डिंग देखिए, एक फ्लाइंग स्वीप, एक गली, उसके साथ एक पॉइंट की तरफ खिलाड़ी. देखिए ये पॉइंट की तरफ जाता हुआ. उसके बाद डीवी एक्स्ट्रा कवर मिड ऑफ कर खिलाड़ी मौजूद है. ऑन साइड पर 4 खिलाड़ी हैं. फ्लड लाइट ऑन. पहली गेंद फुल टॉस है ऑन सर की तरफ खेलते हुए. इस पर गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. नो बॉल का इशारा. बिल्कुल बहुत ऊपर गेंद थी. नो बॉल, इसका मतलब फ्री हिट होगा. आमदार चषक 2022 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट दे घुमा के. च्या माहितीसाठी कृष्णा सातपुते तुमचा लाडका खेळाडू स्ट्राइक वर आलाय. एकदा टाळ्या जोरात येऊ द्या कृष्णासाठी, एकदा जोरात टाळ्या होऊ द्या या प्रसिद्ध लोकप्रिय खेळाडूसाठी. कृष्णा सातपुते ऑन द स्ट्राइक एंड. और गेंद फ्री हिट है. क्या एक बार फिर कमाल का स्कोर कट. बहुत ही जबरदस्त तरीके खेलते हुए गेंद बाउंड्री के बाद 4 रन. मैग्निफिसेंट स्ट्रोक. धन्यवाद डीजे. व्हाट अ टाइमिंग, व्हाट अ टाइमिंग. रुके गेंद के लिए गेंद को देखा, बैकफुट में आए, स्क्वायर कट के लिए जगह बनाया और इंटरनेशनल स्टाइल बहुत ही अच्छी तरह से 2 प्लेयर के बीच में से गेंद को स्क्वायर कट करते हुए एक बुलेट शॉट खेला, बाउंड्री के माध्यम से अपने अकाउंट को खोला. मनोहर भोईर यावेळेला दाखल झाले व्यासपीठावरती. त्यांचंही स्वागत झालेलं आहे या अतिशय उत्कृष्ट अशा फटक्यानं. यावेळेला क्लीन बोल्ड. राहुलने टाकलेला ड्रीम बॉल. कृष्णा सातपुतेचा पहिला स्क्वेअर कट आणि त्यानंतर राहुलचा ड्रीम बॉल. फलंदाज कृष्णा बॅक टू द पॅव्हलियन गॉन. शुक्रिया डीजे. फिलहाल ये गेंद देखिए किस तरह से आई थी. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. या गेंद फुल लेंथ थी, गेंद फुल लेंथ थी और बैट एंड पैड के बीच में थी. 2 पैर के बीच में गिर के गेंद अंदर चली गई मिडिल स्टंप के ऊपर. बहुत अच्छी गेंद थी. पहले अगर देखे तो लेन गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ आई. ये गेंद दोबारा देखिए, बहुत बढ़िया गेंद. दूसरे एंगल से बल्लेबाज ऑन सेट पर बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन ज्यादा आगे जड़ में गेंद थी. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन. नाही, ह्या दिस इज अ बिग विकेट. फार मोठा खेळाडू या ठिकाणी बाद केलेला आपल्याला म्हणायला पाहिजे. प्रेक्षक ज्यांची वाट बघत होते तो खेळाडू या ठिकाणी एक चौकार मारल्यानंतर मैदानावरती फुल लेंथ चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये आल्यानंतर आत आला, चेंडू आत आला आणि मिडल स्टंपवर लागतोय आणि सातपुते मैदानावर या ठिकाणी बाद होत आहेत. धवल चौधरी यांच्याकडून राहुलच्या या अफलातून चेंडू करता आणि विकेट करता या ठिकाणी धवल चोरगे साहेब यांच्याकडून या विकेट करता राहुलसाठी एकूण पारितोषिक येत आहे 2000 रुपयाचं. गुलाबी नोट आले. टिप्पा करने के बाद गेंद अंदर की तरफ जरूर आई लेकिन कृष्णा का विकेट बहुत महत्वपूर्ण था. इस वक्त 48 रनों की जरूरत है. अगर इस तरह का मैच थोड़ा रोचक बनाने के लिए ये विकेट बहुत जरूरी था. सुंदर स्टार्ट, एक चौका है, उसके बाद में कमबैक करते हुए यकीनन गेंदबाज का यहाँ पे मैं तारीफ करना चाहूंगा. यकीनन दर्शक थोड़े नाराज हो गए होंगे कि कृष्णा जल्दी आउट हो गए, लेकिन गेंदबाज का यहाँ पे जरूर मैं तारीफ करना चाहूंगा. कृष्णा का विकेट लेना बहुत मुश्किल होता है, उन्होंने ये विकेट लिया है. बल्लेबाज नंबर 3 पर गौतम आकरे आए हैं. इस ओवर की अगली गेंद, इस गेंद को खेल दिया, ड्राइव किया बढ़िया तरीके से, एक्स्ट्रा कवर की तरफ 1 रन मुकम्मल किया है. और हमारे मेहमान इस वक्त पहुंच चुके. सागर जी राउत, चिराग जी राउत, इनका आगमन हुआ है.
सर आपका हम दिल के गहरे से स्वागत करें. मी आपल्याला विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती असतं बा. आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत है. किरण पवार को आप देख रहे हैं इस वक्त हमारे कॉम्बॉक्स के सामने से गुजरते हुए. टिप्पा खाने के बाद एक बार फिर गेंद विकेट कीपर की दस्तान की तरफ जाते हुए थोड़ा सा उछाल था और बल्लेबाज थोड़ा सा खामोश है. सुंदर गेंदबाजी करे राहुल. अच्छी गेंदबाजी, लाइन एंड लेंथ रख रहे हैं और वॉच भी कर रहे हैं बैट्समैन, क्योंकि उन्होंने देखा है कि कृष्णा आउट हुए. ऐसे वक्त में हमें थोड़ा सा सावधानी यहाँ पे रखना पड़ेगा. ये शॉर्ट ऑफ लेंथ थी, गेंद को लास्ट मोमेंट तक बैट्समैन ने देखा, गेंद को छेड़ने की कोशिश नहीं की, गेंद को जाने दिया. आप देख सकते हैं अंपायर का यहाँ पे वाइड आता हुआ. बढ़ेंगे प्रशांत के पास. शेठ माणूस म्हटलं की राजा पाटील, चंदन भोईर, प्रीतम पाटील, अक्षय भोईर या सर्वांनी खरं तर या ठिकाणी असलेले जे कलाकार आहेत अर्थात समालोचक आहेत त्यांचं कौतुक केले. 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी समालोचकांसाठी दिलेले आहेत आणि पंचांसाठी देखील या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक. एफर्टलेस शॉट है, इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा. क्या सुपर शॉट है ये. थँक्यू डीजे. अर्षद बारी हा लेदर क्रिकेटर आहे, लक्षात घ्या. वॉट अ शॉट. थोड्या वेळासाठी मला असं वाटलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर तर खेळत नाही. अर्षद ब्युटिफुल शॉट, क्लासिक टायमिंग. चेंडूच्या रेषेत येत असताना कॉपी बुक स्टाईल अर्षदने आपला फर्स्ट क्लासचा लेवल काय ते दाखवलं आणि सुंदर षटकार. MSF फाउंडेशनचे करता धरता अध्यक्ष आदरणीय मनीष ठाकूर यांचं देखील आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅच देखील रंगात आलेला आहे. यावेळेला खूप चांगला फटका, म्हणजे प्रेक्षकांना जो हवा आहे तो फटका, बॅट्समनला या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढवण्याकरता जो फटका होता तो आपण पाहिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आणखीन एक गोड बातमी. आजच्या दिवसभरामध्ये आपण 1 लाख प्रेक्षकांचे व्ह्यूज बघतोय. 1,0290 प्रेक्षक आतापर्यंत जोडले गेले. दिस इज अ बिग अचीवमेंट फॉर पाटील नेटवर्क. खरंच निखिल आनंदित होईल. 1,01,000 प्रेक्षक यूट्यूबला आमदार चषक, बहुजन विकास आघाडी आयोजित आमदार चषक या ठिकाणी बघताय. आपण बघतोय मोनी संजय राऊत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा खेळवण्यात येते आणि फार मोठ्या प्रमाणात 1,01,000 प्रेक्षक यूट्यूबला लाईव्ह बघतायत. फिलहाल इस वक्त गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. विवाह स्टार का जो अतिरिक्त खिलाड़ी प्लीज हमारे कॉम्बॉक्स में आइए. विवाह स्टार विरार टीम के अतिरिक्त खिलाड़ी को मैं विनती कर रहा हूं प्लीज हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार. बल्लेबाजी करने के लिए एक तरफ हर्षद और एक तरफ गौतम, दोनों के पास काबिलियत है और गौतम आकरे कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद को कवर की तरफ खेलना चाहते हैं थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाके इस अंदाज में, लेकिन बात नहीं बनी है. ठीक आहे, दावा कमी आहे. दावा कमी असल्यामुळे गोलंदाज प्रयत्न करतात बेदकता दाखवण्यासाठी. मात्र हे दोघेही लेदर क्रिकेटर आहेत. गौतम आकरे असो या अर्षद बारी असो, त्यांना माहिती आहे पेस कसं खेळायचं आहे, वेगवान गोलंदाजी कशी करायची आहे, लाईनमध्ये येऊन कसं खेळायचं आहे, प्लेसमेंट कसं करायचं आहे. कासर गेंदबाजी कर रहे हैं बहुत बढ़िया तरीके से. एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर डालने का प्रयास, लेकिन इस वक्त नियंत्रण नहीं है. ये कैसे खिलाड़ी है उभर कर आए हैं. विजय मामा चषक में खास करके समीर कासार ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी और एक बार फिर मेडन ओवर भी डाला था. नहीं, इसीलिए आप देख सकते हैं शिखर उनके बाजू में खड़े हैं. शिखर कंटिन्यूली उन्हें मोटिवेट करेंगे, उन्हें सजेस्ट करेंगे और वो कोशिश करके बांध के रखने के लिए गेंद बैट्समैन को. यहाँ पे अच्छी गेंद थी, मिडिल स्टंप पे गिरने के बाद गेंद ने उछाल लिया और गेंद चली गई बाहर, लेकिन वाइड का इशारा दिया अजीत ने, क्योंकि वो जो लाइन है, जो वाइड का जो लाइन है वहां पे अजीत मात्रे देख रहे कंक्लूड कहाँ पे हुआ है, इसीलिए वाइड करा देते हुए यहाँ पे एक एक्स्ट्रा रन आता हुआ. रन संख्या फिलहाल देखिए तो कुल मिलाकर 16 रन. जीतने के लिए 48 रनों की जरूरत है. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी. यंग गेंदबाज समीर कासार गेंदबाजी कर रहे हैं गौतम आकरे के लिए. नौ स्ट्राइकर इन पर आप बल्लेबाज को देख सकते हैं. हर्षद बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है. इस मैच में एक विकेट से बात तो नहीं बनने वाली है विवाह स्टार के लिए. ओ ये भी बार फिर गेंद ऑफ स्टंप के बाहर है तो वाइड बॉल का इशारा
सोच अच्छी है सर, इस वक्त ऑफ स्टंप के बाहर डालना चाहते हैं, लेकिन नियंत्रण अनुशासन बहुत जरूरी है। देखिए यह क्या होता है कि लेदर में सीम के माध्यम से स्विंग किया जाता है, लेट स्विंग किया जाता है, लेकिन अजित क्या देख रहे हैं, अजित ने जो वाइड की लाइन बनाई है उसको देख रहे हैं, वहां पे गेंद कहाँ पे जा रही है, गिर रही है बराबर स्टंप के लाइन पे, लेकिन जब निकल रही है और खत्म जब हो रही है तो वाइड के लाइन के बाहर हो रहे, इसी को देख रहे हैं अजित, इसीलिए उन्होंने दोनों गेंद जो थी वो वाइड दिया है यहाँ पे। अच्छी गेंदबाजी इस अपकमिंग यंगस्टर की तरफ से, आणि तुम्ही बघू शकता शिखर हितेंद्र ठाकूर सातत्याने आपाचे चॅलेंज त्यांना गाईड करतात, आवश्यक आहे पुढच्या पिढीला गाईड करणं आवश्यक आहे, ही पुढची पिढी आहे आपल्या जिल्ह्यातली आणि या पुढच्या पिढीला जर गाईड केलं ते पुढे येऊन अजून चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळू शकतील। कॉमेंट्री बॉक्सिंगकडून पुढचा चेंडू करून रनवेमध्ये ओव्हर द विकेट, यावेळेला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॅकफुटला आपले फलंदाज ऑन साईडला खेळलेत, बघतोय आपण शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला, त्या ठिकाणी फार वेगाने क्षेत्ररक्षक येत असताना अर्षदला कुठेही जागा देत नाही दावा काढण्यासाठी, या ठिकाणी वळूया आपण प्रशांत अदवडे याच्याकडे। तर जगदीश किणी साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। जगदीश किणी साहेब तुम्ही आला असाल तर स्टेजवर या। इस वक्त क्या कमाल का स्ट्रोक है, कवर के ऊपर से गेंद को खेल दिया है, टाइमिंग बढ़ गया, बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए गेंद को खेल दिया बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। थँक्यू डीजे। आदरणीय रमेश घरत साहेबांचे आगमन झाले आणि क्लास गौतम आकरेचा क्लास सर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो, अप्रतिम बॅटिंग, नेत्रदीपक फटका होता। नाही काय चांगली गोलंदाजी जेव्हा होते तेव्हा इनसाइड आउट खेळावाच लागतं, आणि गौतमला ही गोष्ट माहिती आहे, तो अनुभव आहे त्याच्याकडे, तो थांबला, चेंडूला आपल्याकडे येऊन दिला, गॅप पाहिला, इनसाइड आउटच्या माध्यमातून आपलं क्रिकेटमधलं तंत्र मंत्र गौतम आकरे पालघर जिल्ह्याचा क्लास या ठिकाणी दाखवत आला। आणि गेल्या वर्षीची आठवण मी निश्चित सांगेल, टायगर संघाकडनं, टायगर स्पोर्ट संघाकडनं केलेली कामगिरी। यावेळेला हवेत चेंडू आहे, फसलेला फटका, बघूया काय करतंय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का नाही, यावेळेला चेंडू पासून दूर आहे क्षेत्ररक्षक। एसपी आणि टायगर स्पोर्ट झालेली लढाई होती आणि गौतम आकरेनं टायगर स्पोर्ट संघासाठी एक अतिशय दर्जेदार कामगिरी केली, एक अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आलं होतं, आणि आता देखील बघितलं तर नशिबाची साथ देखील मिळते, खूप चांगले फटके देखील करतात, एक मध्ये खेळलेला फटका, त्यानंतर थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका, दोन्ही फटके खूप चांगले होते। हा चेंडू खरं म्हणजे डीप कव्हरच्या फिल्डरने घ्यायला पाहिजे, शिखर एवढे लांब धावले, आतल्या सर्कलमधले प्लेयर एवढे लांबले, म्हणजे तिथपर्यंत कव्हरचे फिल्डर जर आले असते तर झेल घेऊ शकले असते गोलंदाज। ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन, चेंडू यावेळेला थोडासा लेट स्विंग होत असताना आउटसाईड द ऑफ स्टंप होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, इनसाइड एज लागतोय, चेंडू जातो लेग स्लिपमध्ये, आणि त्या ठिकाणी फार वेगाने कव्हर करत असताना आमचे फिल्डर त्याच वेळेला एक सिंगल पूर्ण करता येतं अर्षद बारी आणि तसंच गौतम आकरे, आणि या सिंगलने धावसंख्येला पुढे आकार देत आहेत, मैदानावर 24 या धावसंख्येवर या ठिकाणी प्रयत्न करतायत गोलंदाज अपकमिंग यंगस्टर, या ठिकाणी जास्त मोठा फटका खेळायला कुठेही रूम द्यायचा नाही ते प्रयत्न करतायत या ठिकाणी सातत्याने गोलंदाज। पुन्हा एकदा रनवेमध्ये कॉमेंट्री बॉक्सकडून ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन, चेंडू मिडल लाईन ऑफ स्टंपवर, चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडला येतोय 6 धावांसाठी, सलामी कॉमेंट्री बॉक्सला, सलामी आमदार चषकला, मॅग्निफिसंट शॉट या ठिकाणी अर्षद बारीच्या मार्फत पुन्हा एकदा इंटरनॅशनल। थँक्यू डीजे। धावत 29, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 48 धावांचा पाठलाग या ठिकाणी होतोय, विवाह स्टार विरार आणि दुसऱ्या बाजूला आपण खुशी 11 हा संघ बघतोय, दोन्ही मातबर संघातील लढाई, परंतु या व्यासपीठावरती जगदीशजी किणी ज्यांच्याकडे कशी कला आहे, आज जर बघितलं तर इंग्लिशवरती प्रचंड कमांड, दुसऱ्या बाजूला एक खूप चांगले निवेदक ते केलंय, सूत्रसंचालन खूप चांगले करतात, आणि एखाद्या विद्यार्थ्याला घडवायचं असेल तर ते देखील ते खूप चांगलं काम करतात। जगदीशजी किणी साहेब, मी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो, वेलकम। आणि आता इथे आणखीन एक रेस लागलेली आहे, आपण ते देखील बघू शकता डाव्या बाजूला, परंतु मैदानामध्ये निश्चितच बॅटिंग करणाऱ्या टीमचं पारड जड आहे, खूप चांगली कामगिरी ते करतायत, आणि विशेष करून गौतम आकरेची बॅट तळपते। हे सगळे फर्स्ट क्लास क्रिकेटर खेळत आहेत, एका बाजूला शिखर ठाकूर आहे, एका बाजूला अर्षद बारी आहे, एका बाजूला आपण गौतम आकरे बघतोय, हे सगळे अनुभवी खेळाडू आहेत, हे सगळे फर्स्ट क्लास क्रिकेटर आहेत, आणि हे मुंबई प्रीमियर लीग खेळलेले खेळाडू आहेत लक्षात घ्या, आणि त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे। अर्षद बारीच्या आज शॉट रिअली हाय स्टँडर्ड शॉट होता, इंटरनॅशनल स्टाईलमध्ये अनुभव दाखवताना त्यांनी आज शॉट खेळले, त्यामुळे आपण बघतोय धावसंख्या 30 झाली, अजूनही मैदानावर 4 षटकांचा खेळ बाकी आहे, आणि मैदानावर 18 धावा हवे आहेत, आस्किंग 100 टोटली खाली आणलंय अर्षद आणि गौतमने। आणि अर्षदच्या बॅटमध्ये देखील आपल्यातून आपण फटके बघतोय, आता समालोचन कक्षाच्या दिशेने आलेला फटका देखील खूप सुंदर होता। एकूण 6 षटकांचा खेळ आहे, सचिन गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल,
आणि यामध्ये डाव्या बाजूला बघितलं तर काही प्रेक्षक ते पडद्यावरती पाय ठेवून बसले, त्यांना विनंती आहे प्लीज प्लीज तिथून आपण थोडेसे मागे व्हा. सचिन, प्रेक्षकांना विनंती आहे कोणी बाउंड्रीच्या आतमध्ये येऊ नका, नम्र प्रार्थना आहे. क्लोज मॅच आहे, अजूनही सामना संपलेला नाहीये. 24 चेंडू आहे, 18 धावांची गरज आहे. सचिन लेफ्ट आर्म राऊंड द गेट, चेंडू पडल्यानंतर फूटभर वळतोय. पडल्यानंतर आपण बघतो विथ बॉम्ब्स अशा चेंडूला खेळणं अत्यंत कठीण असतं. लेट स्विंग होता, बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर आहे, शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर आहे, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपण गेलाय. आपण बघतोय एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतोय. सचिन याचा चेंडू पुन्हा एकदा टर्न होतोय फार वेगाने, आपण बघतोय वळतोय वेगाने. लेफ्ट आर्म टाकतायत आणि लेफ्ट आर्म टाकत असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने सचिन बाद करतायत मैदानावर अर्षद बारी यांना. पुन्हा एकदा सचिन कॉमेंट्री बॉक्सिंगकडून, कारण क्लोज होण्याची शक्यता आहे का असा प्रश्न आहे मॅचमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ होता, अर्षद बारीने अटेम्प्ट केलंय, चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक जेब घेतली त्यांनी या ठिकाणी आणि जेब घेऊन त्या चेंडूला आत ढकलण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. ग्रेट एफर्ट, सिक्सर जाईल असं वाटलं, मात्र तिकडे एकच धाव आणि 5 धावा रोखल्या. येस, तिकडे आनंद आहे आणि खेळाडू कक्षामध्ये सुद्धा पूर्णपणे आनंद आहे सध्या. आणि कृष्णा सर आपल्या सोबत आहेत. सर जर असं पुढे या. अगदी मला वाटते पहिल्या दिवसापासून इकडे संपूर्ण पालघरकर हेच विचारत होते कृष्णा सातपुते कधी येणार आहेत, कृष्णा सातपुते कधी येणार. शेवटी कृष्णा सर आलेले आहेत. सगळ्यात आधी सांगा कसं वाटतंय. खूप आनंद वाटते, कारण मी नाईट स्पर्धा पालघरमध्ये खेळलो, त्याच्यानंतर आत्ताच खूप वर्षानंतर आलो. कारण पालघर डिस्ट्रिक्टमध्ये खूप फॅन फॉलोअर्स आहे आणि 28 तारीख ही जी मी स्पेशली ह्या टुर्नामेंटसाठी ठेवली होती. बरेच कॉल आले होते दुसरीकडून, परंतु मी म्हटलं मला ही टुर्नामेंट महत्त्वाची आहे कारण शब्द दिलेला आहे, म्हणून ही टुर्नामेंट पण छान भरवली. आमदार चषक आयोजकांचा बी मी मनापासून आभार मानतो आणि आमचे जे टीमचे स्पॉन्सर आहेत त्यांचं सुद्धा, कारण यांनी मला इथं संधी दिली आणि 2 महिन्यापासून हे नियोजन चाललं होतं आणि केवळ माझ्या डेटनुसार ही टुर्नामेंट ठेवलेली आहे. कारण जी फिक्स टुर्नामेंट होती ती बाहेर असायचो. प्रेम मला ह्याच्यावरूनच कळलं, म्हणून मी ही टुर्नामेंट खास खेळण्यासाठी आलो, बाकीच्या नियोजन सगळं रद्द करून. आणि म्हणजे बोलतात बघा तुमचे फॅन फॉलोइंग इथपर्यंत आलेले आहेत आणि हे प्रेम आहे ऍक्च्युली. हे जरा प्रेम साईडला करा. हो, सगळे असतायत त्याच्यासाठी की वाक्य तुम्ही काय बोलला ऐकलं असेल. 6 वेळेला चेंडू ऑफ साईडला कट केले, चेंडू ट्रॅव्हल होते डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत अजून एक धाव. आणि कृष्णा सर, इतके प्रेक्षक तुम्हाला बघतायत लाईव्ह मध्ये, खूप प्रेक्षकांचा प्रश्न होते. पालघरकरांचं प्रेम, क्रिकेटवरती प्रेम आणि सगळ्या क्रिकेट खेळणाऱ्यावरती, समालोचकांवरती, अँकरवरती प्रेम ते एकदम वेगळं आहे. त्याबद्दल काय सांगाल. पालघरकरांचं प्रेम तुम्ही बघताच आहे, कुठं कुठं बसलेत मॅच बघायला. पण पहिल्या मॅचला मी नाराज केले त्यांना. तर मनापासून तुमचा सगळ्यांचा आभारी आहे, जेवढे बी आमच्या टीम्स म्हणजे माझ्यासाठी जे आलात तुम्ही इथं. कारण तुमचा असाच सपोर्ट राहू द्या, कारण पहिल्यापासूनच मी जसं येतोय आणि मला खास ह्या साईडला ओळख दिली खानवडे ग्राउंडने, कारण त्या टुर्नामेंटला मी 33 6 मारले होते एका टुर्नामेंटला. तिथून माझं नाव झालं आणि तिथून माझं जे पालघर डिस्ट्रिक्ट साईडला माझं मी कंटिन्यू येत आणि जी पब्लिक आहे ती असंच सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या. आणि अल्पेश भोईर आमचे जे मित्र आहेत, हा खुशी इलेव्हनचे जे स्पॉन्सर आहेत, त्यांनी मला अप्रोच केले तर खेळण्यासाठी आणि त्यांचं बी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. क्या बात आहे सर. आणि तुम्ही लकी ठरलेला आहात, खुशी इलेव्हन संघ जिंकलेला सुद्धा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कृष्णा सातपुते सरांसाठी. आणि येस, आपल्या सोबत SPP चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व संदीप परदेसी आणि संदीप पाटील सुद्धा. सर एक मिनिट, SPP ट्रॉफी लवकरच येणार आहे आणि आम्ही ते आधीच सांगितलं होतं. तुम्ही इतकी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करता, आज आमदार चषक मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय. खूप चांगलं वाटतंय. अल्पेश भाऊ आणि आमचे मोनेश भाऊचे छोटे बंधू कामनेश राऊत यांचा खूप चांगलं आयोजन आहे, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आणि मला त्यांनी आमंत्रण केलं की तू मॅच बघायला आहे.
संदीप परदेशींचं प्रेम क्रिकेटवरती खूप आहे आणि प्रत्येक पालघरमध्ये कुठेही टुर्नामेंट असो, संदीप परदेशी असू द्या, संदीप पाटील असू दे, दोन्ही मित्र नेहमी आवर्जून असतात. सो थँक्यू सो मच. आणि संदीप पाटील यांच्या झाडावरती चिकू खूप गोड येतात. हॅलो आणि सर्वांचे धन्यवाद. रात्री 11 वाजता मी सर्वांना कॉल केले की आपल्याला ह्या ग्राउंडवर मॅच खेळायचे. जलील शेख, अच्छू, सर्व फिल्डरचे नाव माहित नाही, आणि कृष्णा आणि अमरोज खान यांनी मी रात्री 11:30 वाजता कॉल केले. प्लीज उद्या आपला राऊंड आहे आणि सर्व आपल्या एक फोनवरती जमा झाले, त्याबद्दल सर्व टीमचे धन्यवाद. क्या बात आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे दोन्ही संदीपचं. थँक्यू सो मच. आणि